एक बार एड्रेस रिपीट कीजिए। करेक्ट, परफेक्ट। और ऑर्डर कितनी देर में आएगी? ओके, नॉट अ प्रॉब्लम, थैंक यू सो मच। ऑनलाईन शॉपिंग करते, काम करा। ऑनलाईन शॉपिंग? कामाचंच बोलत होते मी रेयांश। काय कामाचं बोलत होतीस? सगळे रॉ मटेरियल्स ऑर्डर केले, तासाभरात इट शुड रीच। सॉरी, ग्रेट। तुझं काय चाललंय रे? हे बघ, मॅनेजर इज ऑन फायर हा। ऑफ कोर्स। पण रियांश, हा काय घेतलायस रे तू फोटो? माझे आणि माऊचे यापेक्षा इतके छान छान फोटोज होते ना, हा काय फोटो आहे यार? गॉड सॅम, तो मुद्दा आहे का आता? आणि ते करत बसलो तर 2 तास जातील अजून. आर्टिस्ट आहेस ना रियांश, जरा आर्टिस्टिक जुगाड करायचंस ना. हे काय केलंयस यार? सॅम टिपिकल बॉस सारखे बोलतेस. आणि आर्ट्सी गोष्टींना वेळ लागतो, आपल्याकडे तोच नाहीये. आय होप सगळी सिच्युएशन बेटर होईल. म्हणजे रियांश, आपण एवढं सगळं करतोय पण माऊ रेडीच नाही झाली हे करायला तर बघू, करू काहीतरी मॅनेज. आय एम स्केर्ड. म्हणजे आय रिअली होप घरातलं वातावरण थोडं बेटर असेल आणि सगळे एक बेसिक हेल्प तरी मला करतील. सॅम, सगळं होईल. ओके, लेट्स होप फॉर द बेस्ट. फिंगर्स क्रॉस्ड. लेट्स सी. ते थोडं चेंजेस कर. आता यात काय चेंज नाही, हे कलर सगळे चेंज कर. दिस इज द लिमिट. संयमीचा आगाऊपणा वाढत चाललाय. मला न विचारता परस्पर मेसेज कसा काय केला मी? मला जॉब नकोय म्हणून. मला न विचारता कसा काय निर्णय घेतलात मी? संयमी, 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 संयमी कुठे? संयमी कुठे? हाय भैरवी. तुझी हिंमत कशी झाली इथे यायची? रिलॅक्स, प्लीज रिलॅक्स. मला महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. भैरवी, कंपनीत खूप अडचणी सुरू आहेत. कुणीच माझं ऐकत नाहीये. त्या साईटवरच्या वर्कर पासून टॉप लेवलच्या मॅनेजमेंट पर्यंत कुणीच मला सपोर्ट करत नाहीये. नोबडी इज फॉलोइंग डेडलाईन्स. आय मीन अ ह्यूज मेस भैरवी. ओ रिअली? ऑफकोर्स. मला वाटलं तुला माझगावकरांनी सगळं सांगितलं असेल, पण ते सगळं सोड. भैरवी, प्लीज कंपनीत परत ये. आय रिक्वेस्ट यू. का? का? अगं, तुझ्या डिसिप्लिनची गरज आहे कंपनीला. तुझा जो कंपनीवरती होल्ड होता आता त्याचाच तर तुम्हाला एवढा त्रास होत होता. म्हणून तर तुम्ही काढून टाकलत मला. आता सुद्धा तुम्ही तेच कराल. मी काही मूर्ख नाहीये हर्षा. मी परत या ट्रॅप मध्ये अडकायला. भैरवी, मी ऍक्सेप्ट करते आमच्याकडून चुका झाल्या. चुका? चुका नाही, कॉन्स्पिरसी केलीयस तू हर्षा. तू आणि त्या मेहता सरांनी मिळून हे सगळं प्लॅनिंग केलंय माझं रेप्युटेशन खराब करण्याचं. अर्जुन आणि माझ्याबद्दल गॉसिप्स काय केलेत, कंपनीतल्या इंटरनल गोष्टी लीक काय केल्या, सिनियर्सना माझ्याबद्दल खोटं सांगितलं. हो, हे सगळं मी केलं. पण तरी आज माझ्याकडे नोकरी आहे. तुझं काय? अगं, मला दर महिन्याला वेळच्या वेळी पगार मिळतो. मला त्या मामी सांगत होत्या, तुमचं सर्वाइव्ह होणं सुद्धा मुश्किल आहे. बिल्स भरताना सुद्धा नाकी नऊ येतात तुमच्या. आणि तो अनिश, त्याने तो नोकरीच सोडून दिलीये. काय करणार आहेस तू भैरवी? बरं, तुला बेटर ऑपॉर्च्युनिटीज सुद्धा येत नाहीयेत. आय थिंक यू डोंट हॅव एनी अदर ऑप्शन. तुला कंपनीत परत यावंच लागेल. इम्पॉसिबल. तुझ्या कंपनीत मी आयुष्यात परत कधी येणार नाही हर्षा. अगं, मग काय करणार आहेस तू भैरवी? बिझनेस करेन मी. व्हॉट? आतापर्यंत वाटत होतं मला की मी जॉब करावा, पण आता नाही. तू माझं रेप्युटेशन हॅम्पर करून सुद्धा आता मला रिक्वेस्ट करायची हिम्मत करतेस. इतकी स्पाइनलेस माणसं आहात तुम्ही. आणि तुझ्यासारखी हजारो आहे. आता बस. मला या अगली पॉलिटिक्स मध्ये नाही अडकायचंय.
आता मी माझ्या टर्म्सवर काम करेन, माझी स्वतःची कंपनी काढेन आणि माझी सगळी स्किल्स पणाला लावेन. आता बघ मी कसा बिझनेस करते ते, आणि तुम्हाला सगळ्यांना दाखवून देईन की तुम्ही मला नोकरीवरून काढू शकता, पण माझं टॅलेंट, माझं स्किल, माझं विजन हे नाही काढून घेऊ शकत. बघ आता तू मी कसा बिझनेस करते ते. आणि हो, हे जे काही तू केलंयस ते कधीतरी तुलाही भोगावं लागेलच की, कारण कंपनी काही दिवसांनी तुला सुद्धा काढून टाकेल. तेव्हा ये माझ्याकडे, वेकन्सी असेल तर विचार कर. नाउ गेट लॉस्ट, गेट लॉस्ट. माऊ, आय एम रिअली सॉरी. मीच तुझ्या फोनवरनं मेसेज केला होता की तुला जॉबसाठी इंटरेस्ट नाहीये, कारण मला तू आपल्या बिझनेस मध्ये हवी आहेस. आय एम सॉरी. चल माझ्या बरोबर. मानलं पोट्टीले, जिगरबाज आहे. जिथं लात मारीन तिथं पाणी काढीन. मुंबई कोणाची आहे? भाऊजींची. चला कामाला चला, माहिती तिकडे काम ना धंदा. आता मला सांगा, गणपतीच्या डेकोरेशनचं कसं करायचंय? डेकोरेशनच्या बाबतीत आपण 3-4 लोकांकडून कोटेशन मागवलेली आहेत. ती एकदा आली ना की आपण एकमेकांना ठरवूया. आणि स्नॅक्स आणि प्रसादाचं कसं करायचं तेही सांगा. सोसायटीच्या गणपतीची तयारी सुरू झाली ना? का तू का विचारतेस? देसाई, मी सरळ सरळ विचारलं की नाही, मग सरळ सरळ उत्तर द्यायची. झाली का नाही? होय, पण एवढं का विचारतेस? सांगते ना, कारण प्रोग्रामच्या वेळी संध्याकाळचे पदार्थ मी देणार आहे. काही गरज नाहीये, आम्ही दरवर्षीप्रमाणे बाहेरूनच ऑर्डर करतो. हो हो हो, पण या वेळेला नका ऑर्डर करू, मी घेते तो कॉन्ट्रॅक्ट. नाही का 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 एवढं आम्हाला बोल बोल बोललीस, आता आम्हाला खायला का घालणार आहेस? हो ना. अहो, कारण आता सण आहे आणि सणाच्या वेळेला सगळे प्रॉब्लेम्स, राग द्वेष विसरून एकत्र येतात सगळे. करेक्ट. तुला सांगितलं ना, तुझ्याकडून आम्हाला कसलेही उपकार नको आहेत. अहो, डिस्काउंट मध्ये उपकार देतेय, मग तर चालेल. डिस्काउंट? खरंच? म्हणजे काय, आता डिस्काउंट म्हणले म्हणून राग पण गेला, माहित होतं मला. तू म्हणजे ना, हा, बरं, एका प्लेट मध्ये तू काय काय पदार्थ देशील? हे बघा, एका प्लेट मध्ये मी देणार आहे खोबऱ्याचा केक, तिखट करंजी आणि उपमा. बापरे, एवढं? पण प्लेटचा रेट काय असेल? पर प्लेट फक्त 25 रुपये. बाहेरून मागवलं तर महाग पडेल. आणि माऊनी केलेला खोबऱ्याचा केक तर तुम्ही सगळ्यांनी खाल्लाय. रुपाली काकू, तुम्हाला तर टेस्ट माहिती पण आहे. इनफॅक्ट सगळ्यांनाच टेस्ट माहिती आहे. मस्त असतो ना? हो, माहितीये माहितीये. आमच्या शाळेच्या समोर एक छोटीशी बेकरी होती, तिकडे मिळायचा. काय कमाल लागायचा ना, अजून तोंडावरची टेस्ट गेली नाहीये. देसाई काका, त्याहून यम्मी केक माऊ बनवते ना? बरं, तुम्हाला अग्री करावंच लागेल. हो म्हणा सगळे, चला हो म्हणा. हा ठीक आहे ठीक आहे, एवढं काय त्यात, आम्ही ठरवतो आणि कळवतो. हा माऊ, ऐक ना, इथे वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाहीये. यांना स्वस्तात मस्त गोष्टी नकोच आहेत. आपण जाऊया घरी? ठीक आहे, जाऊ देत मग. पण ना, म्हणजे बघा, विचार करा आणि कळवा. कारण कसं आहे, वेळही कमी आणि बघा दुसरीकडून कुठे मिळणार नाही एवढं स्वस्तात मस्त.
त्यात सोसायटीसाठी आहे म्हणून मी अनलिमिटेड द्यायचा विचार करत होते. अनलिमिटेड. अनलिमिटेड ठीक आहे. भैरवी, एक मिनिट. काय झालं? मंडळी मी काय म्हणतो, सगळ्यांचं जर अनुमोदन असेल तर आपण डन करूया हे. काय म्हणते? डन. येस. हो लिहून टाक बरं ऐका, संध्याकाळी मीटिंग आहे तर बाकीच्यांना सुद्धा बोलवा. हा मुख्य म्हणजे त्या माझगावकरांना बोलवा, नंतर कटकट करायला नको. अरे हो, बरी आठवण केलीत. Now you know what you're doing, right? ऑफकोर्स. काय झालं? अगं एवढ्या सगळ्यांना अनलिमिटेड जेवण म्हणजे काय? खूप खर्च आणि स्ट्रगल. समा, डोंट वरी. ही सगळी आपली प्रमोशनची कॉस्ट असं समज. आता बिझनेस नवीन आहे की नाही आपला, मग सुरुवातीला हे सगळं करावं लागणार. हे बघ, जितकी जास्त सर्व्हिस तितका जास्त रीच, आणि जितका जास्त रीच तितक्या नवीन ऑपॉर्च्युनिटीज. कळलं? चल आपण आता कामाला लागूया आणि रेयांशला नक्की सांग ते BTS काढायला. हो, मी त्याच्याशी बोलते. भैरवी, काय झालं देसाई? माझगावकरांना सांग संध्याकाळी मीटिंग आहे, गणेशोत्सवाबाबत चर्चा करणार आहोत, तेव्हा या म्हणावं. नाहीतर काय करतात ते ऐनवेळेस येतात, खुसपट काढतात, कटकटी करतात. तसं व्हायला नको ना. नाहीतर काय होतं, सणाच्या दिवशी मग भांडणं होतात ना. तेव्हा सांग त्याला. ओके. येतो. बाबा, हा, आज संध्याकाळी गणेशोत्सव संदर्भातली सोसायटी मीटिंग आहे, त्यासाठी तुम्हाला बोलवलंय. मी जाऊन काय करणार आहे? दरवेळी मी त्यांना ओरडून सांगतोय, जो काय सण तुम्हाला साजरा करायचा असेल तो शिस्तीत करा. जी काय नासाडी करताय ना तुम्ही ती थांबवा. मग तर तुम्ही जायलाच पाहिजे. सांगा त्यांना, शिस्त म्हणजे शिस्त. ए, तू माझी टिंगल करते काय? नाही, मी सिरियसली बोलतेय. सिरियसली बोलते. आजोबा हे बघा, तुम्ही गेलात ना तरच गोष्टी स्पीड अप होतील आणि प्रॉपरली पण होतील. माझं कोणी ऐकत नाही तिकडे. जाऊ दे. म्हणून सांगणं सोडायचं का?